त्यामध्ये तुम्हाला अशा बऱ्याच वाहनांची माहिती सांगणार आहे। शेतकऱ्यांनी घाबरायचं नाही, कारण उशिरा पेरण्यासाठी असे भरपूर वाहन राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलेले आहेत। राहुरी कृषी विद्यापीठाने संशोधन केलेले आहे, त्यामध्ये 4 वाहन आहेत। तो वाहन असा आहे की मर रोग आणि उशिरा पेरणी यासाठी दोन्ही प्रतिकारक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत ऐका अशी माझी विनंती आहे। त्यामध्ये पहिला वाहन आहे फुले विक्रम। फुले विक्रम सर्व शेतकऱ्यांना परिचित आहे। फुले विक्रम हा 1 ते 5 ते 110 दिवसात येणारा वाहन आहे। फुले विक्रमचं उत्पादन जरी उशिरा जरी पेरलं तरी कमीत कमी 20 ते 22 क्विंटल पर हेक्टरी त्याचं उत्पादन निघतं। आणि ह्या वाहनाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाहन उंच येतो, त्यामुळे या वाहनाची हार्वेस्टरनं पण काढणी करता येते। त्यामुळे शेतकऱ्यांना हा सर्वात उत्तम वाहन उशिरा पेरणीसाठी आहे। आणि उशिरा पेरणी किती तारखेपर्यंत करावी? 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही पेरलं तरी चालेल। हा 15 डिसेंबर पर्यंत येणार हे तुम्हाला मी जे वाहन सांगत आहे ते 15 डिसेंबर पर्यंत पेरले तरी काही अडचण नाही। दुसरा वाहन आहे फुले दिग्विजय। फुले दिग्विजय पण हा परिचित वाहन आहे। जवळपास 90 ते 95 दिवसात जर पाणी असेल तर 90 ते 95 दिवसात येतो। आणि उशिरा पेरला आणि कोरडवाहू जर असेल तर जवळपास 105 ते 110 दिवसात हा वाहन येतो। आणि याचं उत्पादन पण 20 ते 22 क्विंटल पर हेक्टरी आहे। आणि ह्या वाहनाचं पण तेच वैशिष्ट्य, मर रोगास प्रतिबंधक आणि उशिरा पेरल्यानंतर उत्पादन चांगले येतं। अशा पद्धतीने हा पण वाहन उत्तम आहे। नंतरचा वाहन आहे फुले विजय। आपण सर्वांना परिचित आहे विजय। कोरडवाहू आणि म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं क्षेत्र कमी आहे अशा ठिकाणी हा वाहन पेरला जातो। हा पण वाहन जवळपास 85 ते 90 दिवसात येतो आणि उत्पादन पण 18 ते 20 क्विंटल पर्यंत येतं। ह्या वाहनाचं सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोरडवाहू पीक आहे, एकदम कमी पाण्यात येणारा हा वाहन आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा वाहन पण उशिरा पेरला तरी चालतो। नंतरचा चौथा वाहन आहे फुले विश्वराज। हा फुले विश्वराज हा जो वाहन आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2021 ला प्रसारित केलेला आहे। हा वाहन पण उत्तम आहे। हा वाहन जरी तुम्ही पेरला तरी चालेल। हा वाहन 95 ते 105 दिवसात येतो आणि उत्पादन पण 20 क्विंटल पर हेक्टर आहे। आणि ह्याची शिफारस पण आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेली आहे। हे जे वाहन आहेत आतापर्यंत मला सांगितलेले 4 वाहन, फुले विक्रम, फुले दिग्विजय, फुले विजय आणि फुले विश्वराज, जर तुमची पेरणी आतापर्यंत जरी झाली नसेल, आज आहे 13 डिसेंबर, आणखीन म्हणजे फुले कृषी विद्यापीठाने असे संशोधन केल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही हे उशिरा पेरण्यासाठी जे उत्तम वाहन आहेत हे तुम्ही उशिरा पेरू शकता। 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही हे पेरणी करू शकता। आणि ह्या वाहनाची वैशिष्ट्ये सर्वांची एकच आहेत, मर रोगास प्रतिकारक, उशिरा पेरण्यासाठी उत्तम आणि उत्पादन पण 20 ते 25 क्विंटल पर्यंत सर्वांचं उत्पादन त्या रेंजमध्येच आहे। त्यामुळे तुम्ही उशिरा पेरणी जर करणार असाल तर 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही पेरणी करू शकता। त्यामुळे हरभरा पेरण्यासाठी शेतकऱ्यांना उशीर जरी झाला असला अतिवृष्टीमुळे तरी काय टेन्शन घेऊ नका। हा वाहन तुम्ही पेरा। या 4 पैकी कुठलाही वाहन निवडा। तुमच्या भागात जो उपलब्ध आहे 4 पैकी कुठलाही वाहन तुमच्या भागात जो उपलब्ध आहे दुकानदारापाशी किंवा त्याकडे शेतकऱ्यापाशी असेल तर तुम्ही हा वाहन बीज प्रक्रिया करून उत्तम रीतीने पेरा, तुम्हाला हमखास उत्पादन येईल। आणि आपले असेच व्हिडिओ मी घेऊन येतो। आपल्या चॅनलचं नाव आहे शिवाजी काका कृषी मित्र। आणि आपल्या चॅनलला जर कोण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा। असे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो। धन्यवाद।